विजापूरच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती तो सरदार म्हणजे अफजल खान। हा तोच अफजल खान ज्याने शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजांना ठार मारले होते। हा तोच अफजल खान ज्याने शिवरायांचे वडील शहाजीराजांना देखील कैद केले होते। याच अफजल खानाचा शिवरायांनी कोथळाबाहेर काढला होता हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे। पण महाराष्ट्रात येण्यापूर्वी याच अफजल खानाने स्वतःच्या 64 बायकांना निर्दयपणे ठार मारले होते। हा इतिहास मात्र फारच कमी लोकांना माहीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आदिलशाहीला आव्हान द्यायला सुरुवात केली होती। महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबारात अफजल खानाने विडा उचलला। अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट होतं। अफजल खान अत्यंत क्रूर, निर्दयी आणि स्वार्थी होता। तो एक नंबरचा नास्तिक होता। त्याचा देवावर विश्वास नसला। खानाने भली मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात येण्याची सुरुवात केली। त्याचपूर्वी तो एका ज्योतिषाला जाऊन भेटला। ज्योतिषाने भविष्यवाणी करत तुला या मोहिमेत अपयश येईल, कदाचित तुझ्या जीवाला देखील धोका आहे असं भाकीत वर्तविले। परंतु आपल्या ताकदीवर प्रचंड गर्व असणाऱ्या खानाने मोहीम रद्द न करता मोहिमेसाठी तयारी सुरू केली। खानाला एकूण 64 बायका होत्या। लढाईमध्ये चुकून आपला मृत्यू झाला तर आपल्या बायका दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करतील ही कल्पनासुद्धा त्याला सहन झाली नाही। मोहिमेला जाण्यापूर्वी त्याने विजापूर शहराच्या काही अंतरावर एका शांत जागी एका पाण्याची भरलेली जुनाट विहीर होती। मोहिमेवर निघण्या अगोदर त्याने आपल्या सर्व बायकांना पाण्यात बुडवून ठार मारले आणि कबरीमध्ये दफन करून टाकले। आजही त्या ठिकाणी एकूण 64 कबरी आहेत। विजापूरमधला तो भाग 64 कबर या नावाने प्रसिद्ध आहे।